बघू शकता रिक्षामध्ये प्लगिंगची सेटअप लावलेली आहे. हां, लोक बाईकमध्ये लावून सेटअप ब्लॉक करते रस्त्याचा, आपण रिक्षामध्ये लावलेले. बघूया. आता सध्या आपण उल्हासनगरला आहे. आता चाललं आपण कोणगावला. मग आपला ही उल्हासनगर टू कोणगावची आपण रेकॉर्डिंग करूया आणि ब्लॉगिंग पण करूया. त्याच्यासोबत आपण बोलूया पण आणि असं दाखवत जाऊया रस्त्याचं पण काय आहे ते काय आहे असलं तुमच्याकडे सोबत आपलं शेअर करायचं आपल्याला. बाकी काही नाही, मस्त एकदम निवांत रस्त्याचं पावसाळ्याच्या ब्लॉगिंग बघू शकतो तुम्ही. आपण उन्हाळा आलं की उन्हाळ्याची पण करूया आणि हे पावसाळ्याची मस्त पावसाळा रोड एकदम चकाचक असते, साफसफाई हा का, म्हणजे धूळ नसतात. बाकी खड्डं तर तुम्ही बोलायचंच नाही पाहिजे. खड्डं तर भाई मरणाचं खड्डं आहे तुम्हाला ना, म्हणून खड्ड्यामुळं काय म्हणताय आता चालू आहे, टेस्टिंग चालू आहे खड्ड्याची. प्रत्येक रस्त्याची खड्ड्याची टेस्टिंग चालू आहे सध्या. हे आम्ही नाही सांगत पाहिजे तेवढा जाऊ द्या. ते सगळं बेटर विशेष काय करायचं आपल्याला. आता आपण हळूहळू चाललेले उल्हासनगर ब्रिजकडे, सॉरी शांतीनगर, जे आपल्या कल्याणला जायला ब्रिज आहे. उल्हासनगर ब्रिज त्याला शांतीनगर ब्रिज म्हणतात, काही जण बायचापूरला म्हणतात. पलीकडे गेले की बायचापूरला, इकडं शांतीनगर असं आहे म्हणजे त्याचं सिस्टम. आता आपण चाललेले सध्या इथं कधी कधी ना असं मरणाचं जाम लागते. हे इथं लेफ्ट मारायला पर्यंत सी केबिन रोड शायद नाही, बी केबिन रोड ही. हो बघा, चुकी होऊ शकतं असं काही नाही, तुम्ही तेच पकडून बसायचं नाही. ए केबिन आहे, बी केबिन आहे, सी केबिन, समजलं ना. हो का, तुमच्या एरियाला तुम्हाला फार एकदम पाठ असते, आम्हाला पाठ नसते. झोमॅटोवाल्याने चाललेले डिलिव्हरी करायला, त्यांच्या पावसाळा पण ते लोकांची कामं बंद नाही करते भाई, मानायला पाहिजे. ते पावसाळा पण दिवसभर बाईक चालवतात ना, त्यांना तरी मानायला पाहिजे. सॅल्यूट आहे भाई. तुम्ही ऑर्डर करताय तर 10-20 रुपये एक्स्ट्रा देऊन टाका मागायचं आम्ही. बाकी काय नाही तसलं. तुम्हाला 10-20मध्ये तुम्ही काय कमी होत नाही की आम्ही तेव्हा काय श्रीमंत होत नाही, म्हणून सांगते 10-20 एक्स्ट्रा द्यायचं. थोडं आपण मारलेले तर कधी पण जद्दोजहद असते रोड क्रॉस करायला. थोडंसं लेफ्ट मारून आपण घेतलं राईटची तरफ दिशेने. आता आपण चढले ब्रिजला. ब्रिजला अँगल लागलेली सध्या, कोणी पण मोठी गाडी घालायची नाही आहे हो का. आता गणपतीपर्यंत, त्याच्यानंतर कोणी पण इकडं इकडनं ना तिकडनं, पण लई जणाला माहिती नसते म्हणून सांगते. ही बारकी बस चाललं आहे बघा, बारकी बस जात आहे. एवढं हाईटली तर तुमची गाडी आहे तर तुमची गाडी पण जाईल, समजलं का. याच्यापेक्षा मोठी आहे तर नाही जाणार आहे. रोड मागच्या वर्षी बनवली होती, बंद करून 1.5 महिना जे काय आहे 15 दिवस. एक नंबर रोड बनलेली आहे. या पावसाळ्यात तर 5 दिवसात टिकलेली आहे. शेवटच्या पावसापर्यंत बघूया काय आहे आपल्याला. रोडची क्वालिटी पण एक नंबर आहे, बघू शकतो तुम्ही. काहीच खराब नाही रोडची क्वालिटी आता सध्या झालेली नाही आहे. मस्त एकदम रोड क्वालिटी, असं काही नाही, काहीच खराब नाही झालं आता. मस्त बाईकवाल्याने चालले हळूहळू, कारण भाई लई स्लिप होतं या रस्त्यावर हा का. हळूहळू जायलाच लागते. तर आपल्या कसं 3 टायर आहे, मग जोरात ब्रेक मारलं तरी घासून राहील. ते बाईक कसं घासून राहत नाही, पडते डायरेक्ट पडून जाते. म्हणून थोडं हळूहळू चाललं निवांत एकदम. वातावरण शांत, विशिष्ट, मस्त गुरगुरीत, थंडगार एकदम. याच्यात पाहिजे काय, चाय आणि सोबत पकडा, एक नंबर होऊन जाईल भाई. तुम्ही कधी पण आहे ना, कोणती पण प्रायव्हेट गाडी, प्रायव्हेट व्हाईट नंबर प्लेट दिसली ना, आता हे समोरचं व्हाईट नंबर प्लेट असं आहे, कोणती पण व्हाईट नंबर प्लेट दिसली जर तुम्हाला आपण ट्रॅफिकमध्ये, सगळं बाईकवालं मला बघतंय. कोणती पण प्रायव्हेट नंबर दिसली जर चढांवर हां का, तर तुम्ही त्याच्यापासून लांबच राहा, मी सांगते तुम्हाला. कारण की या संडेला चालवणारी गाडी चालवणारे माणसं, यांना काय गाडी चालवायला येत नाही आणि घेऊन येते. जेव्हा चढांवर यांची असलीयत कळत आहे की ही किती हेवी ड्रायव्हर आहे, की काय आहे, कसं आहे, असं आहे. म्हणून सांगते, कधी पण कुठली पण चढांवर आणि टोल नाक्यावर यांचे मागे राहायचंच नाही. कारण यांचं तर अर्ध्यापेक्षा जाण्याची गाडीची फास्टॅगच चालत नाही. आम्हाला माहिती आहे, आम्ही माझ्या दोस्ताच्या गाडीवर जाते कधी कधी लांब देऊन गेलं ना, तेव्हा आपल्याला सांगते असं टोल नाक्यात. बाकी चढांवर आपल्याला माहिती आहे, मी कधी पण एखादी तुम्ही पिवळी पट्टीच्या मागे राहावा
पण तुम्ही वाईट गाडी कोणाची पण भांडण करावं बघा. इत्यादी थार विरीवाले पण चढवू शकत नाही. थार चढते पण ड्रायव्हर चढवायला पाहिजे, ड्रायव्हरची ताकद पाहिजे, म्हणून कधी कधी असं तकलीफ होते. बाकी आपली पिवळी पट्टीवाली बाईक काय रोजची काम आहे त्यांच्या जोरात एकदम एक नंबर गेअरवर सुटसुटीत जाते बिंदास. बघा इकडे पण अँगल लागलेली आहे, चढताना पण उतरताना पण दोन्हीकडनं अँगल लागलेले. तुम्ही मोठी गाडी घालायची नाही, मोठी टेम्पो. आपणला जायचं सरळ, कारण आपल्याला जायचं आहे कोणगावला. ही आपली सरळची रस्ता आहे. लेफ्ट साईडला गेला तर कल्याण स्टेशन, राईट साईडला गेला तर मुरबाड रोड, जे आपला प्रेम ऑटो शाळकडे जायला दिसा. ही रस्ता आहे आपला लाकडूचे सगळे गोडाऊन आहे दोन्ही साईडने. लाकूडच्या ज्यांना पण जे पाहिजे असेल ना इकडे येऊन जाऊ शकतो तुम्ही. लाकडं बिकडं काही जे काही गरज असेल, मोठीपासून बारकीपासून छोटीपासून लाकडूची इथं सगळे काम होते. आणि आपलं जे बिल्डिंग दिसतं तुम्हाला तुटलेली, हे तर आता जस्ट तुटले, 1 महिना झाले असेल. आता रिडेव्हलपमेंटमध्ये गेला असेल मस्त एकदम. आता ज्यांना घर भेटेल मस्त विषय 2-3 वर्ष, बघूया किती वर्ष लागते बनवायला. बिल्डर तर घेतले डेव्हलपमेंटला, पण बनवताना लई नाकेदम करतात. आता ह्या रोडला आपल्याला नाही जायचं, ही महावीरच्या बाजूच्या रोडला, कारण इथं पुढं ट्रॅफिक लागते. तिथे पुढं ते मधुरिमा स्वीटच्या इकडे ट्रॅफिक लागते. आपल्याला जायचे लेफ्ट मारून रामबाग 1 नंबरवरून जायचं. आपण रामबाग 1 नंबरला यायला लागलेली आहे सध्या. इथे पण जेवढं तुम्हाला पात्रा लागलेली दिसतं, इथे पण बिल्डिंग होती, ते पण तुटलेली, रिडेव्हलपमेंटमध्ये गेलेली आहे. आता 2026मध्ये तुटलेली आहे. बघूया याला किती वर्ष लागते बघा. जर तुम्हाला असंच व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. असं व्हिडिओ रोज येणार आहे. आपला रिक्षाची ब्लॉगिंग, तुम्हाला कल्याणची, डोंबिवलीची, मी जिथे जाते तिकडच्या रस्त्याचा व्ह्यू सगळं दाखवणार मी तुम्हाला. ही रोड आपण मारलेली रामबागच्या 1 नंबरची. ते थोडं आता झाडं बिडं कापलेले पावसाळ्यामुळे थोडं, आणि ही रोड 1 नंबर आहे, काही टेन्शन नाही. थोडं 1-2-4 खड्डे आहे भाई. आपल्या भारतात खड्डे नाही राहणार आहे असं होऊ शकतं का? नाही होऊ शकतं. जोरदार मुसळधार पाऊस चाललेली असं भाई. या वर्षी तर जूनला पडली नाही, शेवटला पडली. फार 1 महिन्याची पाऊस मला वाटतं आठवडाभरात पडत हां का. आता इथे तर असं खड्डं पडलं की जसं चंद्राला पण तेवढं खड्डं नसेल माझा हिसाब. आय ले मोठं खड्डं आहे हे बघा. हे बघा गाडी असं धनकणार ना तुम्हाला दाखवते. जास्त लेफ्टला पण नाही घेऊ शकतं. काय करायचं बघितलं, गाडी कसली धनकती. पुढची बघू शकता तुम्ही. माझी गाडी तर दिसणार नाही काय होतं. पुढचं बघा खाली जोरात हलते गाडी. खड्डे तरी बनवून द्या आम्हाला. याच्यावर तर टेस्टिंग तरी नाही चालू आहे ना. मिसिंग लिंकचा विचारलं तर साहेबांनी सांगते की टेस्टिंग चालू आहे पावसाळ्याची. आता ही तर किती जुनी रोड आहे तरी ही व्यवस्थित बनत नाही आहे. पावसाळ्यात धुतलं आहे, परत बनवणार आहे, परत होणार आहे. तेच आपलं चालू राहणार आहे. काही नवीन गोष्टी नाही आहे खड्ड्याची. चला हे आपण सध्या आत्ता आलेलो आहे संतोषी माता रोडला. आता संतोषी माता रोडवरून सरळ गेले की आपल्याला मागे गेलं तर प्रेम ऑटोकडे जाणार आहे. सरळ गेलं तर आपण जायचं आता सदानंद चौकात. तर आता पण लई जाम लागते सगळं कल्याण स्टेशनच्या ब्रिजमुळे. कल्याण स्टेशनचा ब्रिज जेव्हा बनून जाईल तेव्हा आपल्याला जाम नाही लागणार. आता सध्या आपण चाललेली आहे सदानंद चौकावरून आपल्याला मारायचं राईट. जर ही राईट बघू शकतो तुम्ही. ही जर राईट मारली तर काळा तलावच्या रोडला जाणार तुम्ही. ही रोड राईट आपल्याला नाही मारायचे. आता आपल्याला मारायचे सरळवर जाऊन सदानंद चौकावरून आपल्याला राईट मारायचे सदानंद चौकावरून. आता लेफ्ट साईडला तुम्हाला जेवढं पण दिसतंय ना, तुमची वॉशिंग मशीनची, फ्रीजची जर सामान पाहिजे असेल काही पण, तर तुम्हाला इकडे भेटून जाईल. त्याचं स्टँड असू, कुठली पार्ट जर तुम्ही चेंज करू शकता तर ती पार्ट पण भेटू शकते इकडे तुम्हाला लेफ्ट साईडला. हां का.
दुकान आहे, लाईनीत दुकान आहे. तुम्ही साधारण चौकवरून आला तर इथं बघू शकतो तुम्ही. दोन्हीकडे आहे, दोन्हीकडे नाही, लेफ्ट साईडला जास्त करून आहे, राईट साईडला तर बंद आहे सगळं आहे. आता आपण सध्या आलो साधारण चौकात. इथं ही चौक एक ना सर्वात विजेस्ट चौक आहे कल्याण वेस्टचा, सर्वात विजी आणि सर्वात बेकार पण आहे. बेकार म्हणजे ट्रॅफिकमुळे बेकार आहे, बाकी तर चांगलंच आहे, असं काही वाईट नाही आहे. ट्रॅफिकमुळेच बेकार आहे. आता काहीच नाही बघा, आज सगळ्यांची सुट्टी आहे ना, शाळा वेळा सगळं सुट्टी आहे आणि बाकींचा वर्क फ्रॉम होम आहे त्यामुळे. आता आपण इथून सध्या राईट मारले, लेफ्ट मारले तर आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेलो असतो. त्यासाठी आपण मारले राईट मारून आपण आता सरळ जाणार आहे आपल्याला गणेश टावर म्हणतात त्याला. गणेश टावर, लाल चौकी, जे आपला दक्षिण मुखी हनुमान मंदिर आहे तिथं. असं बाईकवाले भेटतात आपल्याला सगळी करून, म्हणजे त्यांना असं वाटतं की आमच्याकडे जाणार नाही, बाकी अख्खी दुनिया गाडीवाल्या कोणाकडे पण होत नाही असं त्यांना वाटतंय. साईडला आहे ते मंदिर, ज्याला माहिती आहे ते येऊन फिरून जाऊ शकतो तुम्ही. शनिवारी ते मस्त आरती विरती होते. ही चौक बघू शकतो तुम्ही, या चौकाच्या लेफ्ट साईडला आहे. हां, राईट साईडला गेले की तुम्ही आदरवाडीला जाता. ही लेफ्ट साईडला जे कल्याण ज्वेलर्स आहे, कल्याण ज्वेलर्सच्या बाजूचा रस्ता. कल्याण ज्वेलर्स बाजूचा रस्ताच आहे जे दक्षिण हनुमान मंदिर. आता आपण सध्या आलो आहे लाल चौकी. ही जे सिग्नल आहे त्या सिग्नलचा म्हणजे आत्ता पत्ता बाप कोणच नाही, समजलं. त्याचा मूड असेल जेव्हा तेव्हा चालू होतं, जेव्हा मूड नसेल तेव्हा बंद होतं. असं काही नाही की सिग्नलचं चालू. ते सिग्नल आता नवीन लावलं आहे, कधी चालू कधी बंद, कधी चालू कधी बंद. आणि कधी शाळेच्या टायमाला चालू होतं आहे, पण कधी बेशाळ्याच्या पण टायमाला चालू होतं. काही लाल चौकीला राईट साईडला तुम्हाला एक मंदिर दिसतं आहे, ते गणपती मंदिर आहे. लई फार जुनी मंदिर आहे, गणेश मंदिर आहे. इकडे पण येऊन तुम्ही दर्शन करून जाऊ शकता गणपती मंदिराच्या. मस्त आहे. संकष्टी विंकष्टीला लई गर्दी होते इकडं. आता आपण लाल चौकी क्रॉस केले. आता सध्या आपण जाणार आहे दुर्गाडी किल्ल्यात. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथे पुतळा आहे, मस्त भली मोठी पुतळा आहे, स्मारक मस्त बनवलेली आहे. चला बघूया पावसाळा कसं दिसतंय ते पण दाखवते. गाडी स्पीड चालले की कॅमेराचे डिस्बॅलन्स होत आहेत, थोडं गाडी हळू चालवायला लागते. म्हणजे आता आपण लवकर पोचणार आहे ते आपल्या दुर्गाडी चौक. मस्त स्मारक बनले छत्रपती शिवाजी महाराजांच्या, माठात मस्त बनले उभं आहे स्मारक. आपण सध्या बघू शकतो राईट साईडला आहे ते. तिथे लेफ्ट साईडला आहे गोविंदवाडी बायपास आहे. हां, आणि दुर्गाडी किल्ल्याला पण जायचा रस्ता आहे, मंदिर पण आहे दुर्गाडीचं. आता ही आलं आहे आपला कोणगावची ब्रिज, उल्हास नदीचं ब्रिज कोणगावच्या. ही पहिले एकच होती ही ब्रिज, ज्या ब्रिजवर आता आपण सध्या जाणार आहे. ती ब्रिज एकच होती. मी लई वर्ष झालं, मी 2010 बघते. ती ब्रिज एकच होती. आता ते राईट साईडला दिसतंय सगळं, ते नंतर बनलेली ब्रिज. ही जुना ब्रिज आहे. याच्यापेक्षा अजून एक जुना आहे जे इंग्रजच्या अंमलात बनलेली आहे, ते तिकडे साईडला आहे. ते पण कधी मी तुम्हाला दाखवणार आहे. तिथे गाडीनं जात नाही, तिथं मी चालत गेलं तेव्हाच दाखवू शकतो तुम्हाला. पावसाळा तुम्हाला दाखवणार आहे, कारण की या पावसाळा कुठला पण पावसाळा ते पडू शकतो. नदीचा प्रेशर जास्त आले की ते कधी पण पडू शकतं, तर काही भरोसा नाही आहे, म्हणून त्याला बंद करून टाकलेलं आहे. ही आपल्या ब्रिज आहे, सर्व जुना ब्रिज आहे. हां, त्याच्यापेक्षा जुना लेफ्ट साईडला आहे. ते असं कॅमेरा दिसत नाही आहे मोबाईलचा, पण आहे ते. आणि राईट साईडला ते नवीन ब्रिज आहे. तर नवीन बनल्यापासून याची मेंटेनन्स काहीच होत नाही आहे. आणि इथं खड्ड्या भरपूर बनलेले, खड्ड्याचं प्रमाण. हां का, आता आपण उतरलेली आहे कोणगावला, जे याला पहिले तडीपार म्हणतात. तडीपारच्या नंतर येणार कोणगाव.
कोणगावचं एरिया चालू झाली. ही ब्रिज क्रॉस झालं की पेपरमध्ये जातं भिवंडीला, समजलं का? आपण कोणगावला राहते तर आपण बोलतोय कल्याणला आहे, पण कल्याणमध्ये पेपरमध्ये सगळं जाते हे भिवंडी. जसं ब्रिज क्रॉस केलं तर तुमची लागली भिवंडी, समजा नाही का? ब्रिजच्या पलीकडे असेल तर ते कल्याणमध्ये जाते. तर ब्रिजच्या इकडे आलं की ही आहे डोंबोली, ते सॉरी भिवंडी, ती भिवंडीमध्ये जाते. सगळं इकडचं घर डिस्ट्रिक्ट सगळं भिवंडीला जाते. हे सध्या ग्रामपंचायतमध्ये अजून नगर परिषदमध्ये गेलेली नाही आहे. ओके. आणि ही कोणगावचा आपला ट्रॅफिक क्लोज होते. पहिलं ब्रिजमुळे ट्रॅफिक व्हायची, आता ह्यो रस्ता बारका आहे म्हणून ट्रॅफिक होत आहे. आणि 2-3 कटिंग आहे, म्हणजे क्रॉस करायला रस्ता आहे का, त्यामुळे जाम होतं. बाकी कसं ही रस्ता बारका आहे, पण 2च गाडी जाते, यांच्या पुढे जास्त जाऊ शकत नाही गाडी, त्यामुळे हे जाम होत आहे. बाकी तर आता सध्या पूर्ण खाली आहे, कारण की सगळ्याच्या सुट्टीमुळे पूर्ण खाली. आणि आपली कोणगावची पण लई जुनी आठवणी आहे माझ्यासोबत, लई जुनी आहे. काय सगळं मस्त आहे इथं, जुनी वाडी पण आहे, जुना बंगला इथं मस्त मस्त आहे. तुम्हाला दाखवणार कधी मला टाईम भेटलं तर. बघा सध्या आलं कोणगावच्या नाश्त्यावर. ही आहे कोणगावचा नाश्ता. बरी भेटते मला रविवारी त्या कोणगावच्या नाश्त्यावरी, असं गाणं आलं म्हणून बोलून टाकलं. आपलं हे सध्या कोणगावचा नाका आपण क्रॉस करतोय. त्याच्यानंतर येणारे पाणी टाकी, जे मी स्टॉपेज आहे, सगळे स्टॉपेज आहे म्हणून मी सांगते स्टॉपेज, जे आपल्या रिक्षांचा स्टॉपेज मला पण माहिती आहे इकडं, म्हणजे म्हणून तेवढं सांगते. असं थोडं ट्रॅफिक लागणारं काय हे नाही आहे, हे म्हणजे नवीन गोष्टी नाही. थोडाफार ट्रॅफिक लागतच असते कोणगावचा त्या रस्त्याला. आता आपण कोणगाव नाक्या क्रॉस केलं तर आपण क्रॉस करणार आहे पाण्याची टांकी, त्याला म्हणतात पाण्याची टांकी स्टॉप. ही पूर्ण कोणगावची रोड आहे दोन्हीकडे. आता मेट्रो इकडनं जाणार आहे, आता तरी जाणार ते नाही माहिती, पण जाणार आहे, आता इन फ्युचर जाणार आहे. आणि जेव्हा काम चालू होईल तेव्हा बोलतात, तेव्हा समजायची की आपल्याला ही इथनं मेट्रो जाणार आहे. भिवंडीवरून येणार, कामा नाक्यापासून ते बंद झालेली मेट्रो. पावसाळ्यामुळे माणसाला रोड ब्रिज क्रॉस करायला थोडा तेच जावा होईल, कारण की पावसाळ्यात पण काही गडबडी जास्त काही वेळा भिजले की तब्येत पण खराब होते. तर आपल्याला सध्या आत्ता काही वाटत नाही आहे, पण आपल्या पण पावसाळा शेवट आपल्या पण तब्येत खराब होते. पावसाळा ब्रेक पण कमी लागते, म्हणून तेवढं गाडी हळू चालवा. आता बघितलं समोरची गाडी थांबली तर मला पण थांबायला वेळ पाहिजे, म्हणून त्या हिशोबाने गाडी चालवायची. कधी पण मी एक गोष्टी सांगते तुम्हाला. आता बघा, इथे बाईकवाला जेवढं लांब आहे ना, तुम्ही किती पण रस्ता खाली असू द्या, खाली किती पण रस्ता खाली असू द्या, तुम्ही एवढं लांब ठेवून गाडी चालवा, एवढं अंतर ठेवूनच तुम्ही गाडी चालवा. कधी पण गाडीचे अंतर कधी पण लांबच ठेवायचं. कधी पण कुठली हायवेला चालवा, कुठं पण चालवायचं तुम्हाला गाडी चालवा, कधी पण गाडीचे अंतर लांबच असायला पाहिजे. आता हे आलं आहे आपलं रिलायन्स पेट्रोल, जे पहिलं रिलायन्स होते आता सध्या जिओ झालेले आहेत फक्त. इथनं आपल्याला मारायचे लेफ्ट. जर तुम्हाला मानकोलीला जायचं असेल, जर बायपासला ट्रॅफिक लागली, मग तुम्ही ही जिओच्या पेट्रोल पंपापासून लेफ्ट मारू शकतो. हे लेफ्ट मारलं, रोड पण एक नंबर आहे. थोडं मध्ये गावाचा छोटा रस्ता आहे, पण रस्ता चांगला आहे. हे लेफ्ट मारलं तुम्ही पिंपला जाऊ शकता. आता आपण सध्या कोणगावला पोचले गळी. कोणगाव पण भारी आहे. मी कधी आखी कोणगावची एक टूर तुम्हाला देणार आहे, एक साईडची, परत नायकवाडीची साईडची दुसरी टूर पण देणार आहे. पण आता सध्या मी घरी चालले म्हणून तुम्हाला नाही देऊ शकतो. आज करता एवढंच आहे मंडळी. व्हिडिओ जर चांगले वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असंच व्हिडिओ आपल्याला रोज भेटत असेल, प्रत्येक गावाची, प्रत्येक एरियाची वाईज तुम्हाला रस्त्याचे व्हिडिओ भेटत असेल तुम्हाला. चला, नमस्कार, धन्यवाद.